हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटचा ड्रेस कसा स्टिच करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या ड्रेसचं मी कटिंग दाखवलेलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मराठा पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरून तिथून जाऊन बघू शकता. खूप इझी मेथड आहे. ड्रेसचं मेजरमेंट त्याच्यावरती ठेवून त्याचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर थोडा पण वेळ न घालवता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, हा जो मी नेक बनवलेला आहे त्याला मी पहिले पायपिंगच्या पट्ट्या कट करून घेणार आहे आणि त्याला मी ते जॉईंट करून घेणार आहे. पायपिंगच्या पट्ट्या ब्लाऊजला असो किंवा ड्रेसला असो क्रॉस कटिंगच करायचे. बघा, मी 3 पायपिंगच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आता या मी जॉईंट करून दाखवते तुम्हाला. पट्टी मी जॉईंट केलेली आहे. दुसरी पण पट्टी मी अशी जॉईंट करून घेणार आहे. बघा, 3 पट्टे जॉईंट करून घेतलेले आहे. आता त्याला आपण जशी नॉर्मल ब्लाऊजची पट्टीला वन साईड शिलाई मारतो त्याच्या अकॉर्डिंग शिलाई मारायची. ते गळ्याचं गोल नेक आहे. जर एखादं डिझाईन वगैरे त्याने सांगितले असते तर आपण त्याला कॅनव्हास आपल्याला टाकावा लागला असता. पण गोल नेक आहे तर आपण त्याला नॉर्मल पट्टीने सुद्धा खूप इझिली बसवू शकतो. वन साईड मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता जो हा फ्रंट पार्ट आहे त्याला आपण ही पट्टी अटॅच करून घ्यायची, जॉईंट करून घ्यायची. बघा, मी पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची. त्याला आपल्या साईडला फोल्ड करून घेऊ.
बघा मी याला पट्टी जॉईन करून घेतली आणि फोल्ड पण केले. आता बॅक साईडला पण आपण अशीच टाईपमध्ये पट्टी जॉईन करून घ्यायची. हा बॅक पार्ट आहे. थोडंसं मी कटिंग करते, थोडंसं रुंद करून घेते. नॉर्मल कटिंग करायचं आहे, जास्त पण एकदम रुंदी वाढवायची नाही आहे. आता मी याला पट्टी बसवून घेते. मी बॅक साईडचं पण नेक बनवून घेतलेलं आहे. आता बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण दोन्ही एकावरती एक ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करायचे. तर तुम्ही बघू शकता इथे ब्लाऊजचे शोल्डर असेल तशा टाईपमध्ये शोल्डर जॉईन करत नाहीत. तर हा जे आपल्या पट्टी लावलेली तुम्ही बघू शकता, मी ह्या साईडला शिलाई नाही मारली. तर ही पट्टी जी बॅक साईडची ती याच्यावरती अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची, कारण ड्रेसचे शोल्डर आहेत हे असेच जॉईन करतात. हे बघा मी खूप फिनिशिंग टाईममध्ये जॉईन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये बॉक्स टाईपमध्ये झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं पण मी तशा टाईपमध्ये शोल्डर जॉईन करणार आहे. की ही पट्टी आपली फ्रंटची आहे ती अशी प्लेन ठेवून त्याच्यावरती बॅक साईडची पट्टी आपल्याला त्याला कवर करून घ्यायची आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे. ब्लाऊजच्या शोल्डर आणि ड्रेसच्या शोल्डरमध्ये खूप फरक असतो. आता ह्या पट्टीला आपण छोटे छोटे कट्स मारून हात शिलाई करून घ्यायचे, कारण ह्याच्यावरती शिलाई एवढी फिनिशिंग टाईपमध्ये नाही दिसणार, चांगलं नाही वाटणार. त्याच्यामुळे आपण ह्याला हात शिलाई करून, त्याच्यामुळे मी ह्याला असंच ओपन सोडत आहे. आता ह्या साईडला आपल्याला स्लीव्स जॉईन करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता नॉर्मली मंड्याचा शेप देते. दोन्ही शोल्डर सेम आहेत का एकदा चेक करून आपण घेऊया. बघा दोन्ही शोल्डर सेम आहेत. तर आपण ह्याला स्लीव्स जॉईन करून घ्यायचे. तर स्लीव्स मी ऑलरेडी कटिंगच्या भागामध्ये मी स्लीव्स काढलेली दाखवली आहे. तर स्लीव्सला आपल्या खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे, डबल फोल्ड करायचं आहे.
इथे मी सेंटर ऑलरेडी त्याचं केलेलं आहे, तर आपण त्या शोल्डरच्या सेंटरवरती ठेवून आपण त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्लीव्स एकदा बघून घेणार आहे बरोबर होते की नाही. तुम्ही बघू शकता माझी एक्स्ट्रा स्लीव्स कटिंग झाली, मी तिथून जॉईंट करणार आहे. तुम्हाला जर शोल्डरचं सेंटर बरोबर येत नसेल तर तुम्ही मधून शोल्डरच्या इथून पण जॉईंट करू शकता. स्लीव जॉईंट करून घेतली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करणार आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे स्लीव जॉईंट करून घेणार आहे. शोल्डरवरती आपल्याला जो स्लीवचा पॉईंट आहे तो ठेवून आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचं आहे. तर दोन्ही स्लीव्स आपल्याला बरोबर आहेत का बघून चेक करून घेऊया एकदा. स्लीव्स खूप छोटी सांगितले कस्टमरने, फक्त म्हणजे नावाला फक्त स्लीव्स त्यांनी सांगितले की लावायला, जास्त त्यांना मोठी ते स्लीव्स घालत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी फक्त बोलले की नॉर्मल स्लीव्स हवे, जास्त पण मोठी 2-3 इंचाची नको आहे, फक्त लावायची म्हणून लावा स्लीव्स. तिला आपण डबल शिलाई करून घेऊया. बघा आता आपल्याला जे 2 इंचाचं आपण जे एक्स्ट्रा वाढवलं होतं इथे बघा, ते आपल्याला आतमध्ये इथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे, कवर करून घ्यायचं आहे. ते आपण करून घेऊया, नंतर मी तुम्हाला कट्स कसे मारायचे ते दाखवते. इथे मी ह्याच्यासाठी कट्स मारलेले आहेत कमरेचे, इथे तुम्ही बघू शकता मी कटिंगमध्ये पण दाखवलेले आहेत कट्स मारलेले. तर तिथपर्यंत आपल्याला कट्स मारून घ्यायचे, शिलाई मारून घ्यायची आपल्याला तिकडे तिथपर्यंत. बघा इथे मी कटच्या इथे शिलाई बाहेर काढलेली आहे सुई. आता दुसऱ्या साईडला पण आपण तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण आपण जे कमरेपर्यंत जे कट्स मारलेले आहेत तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायचे.
त्यातूनच धागा बाहेर काढलेला आहे. आता आपण चेकचं एकदा मेजरमेंट ड्रेसच्या अकॉर्डिंग घेऊया. बघूया आपण कुठे लुझिंग वगैरे असले तर आपण आताच कट मारायच्या अगोदर फिटिंग करून घेऊया. ड्रेसला आपण पहिलं उलटं करून घ्यायचं आहे आणि चेकचं मेजरमेंट आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इथे शिलाई आहे आणि हा शिलाई एकदम परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा इथे शिलाई आहे माझी आणि कस्टमरच्या ड्रेसची फिटिंगची आणि सेकंड शिलाई इथे. तर आणि चेस्टमध्ये झालेलं आहे. आता आपण खाली पोटामध्ये वगैरे एकदा चेक करून घेऊया. शिलाई माहिती आहे तुम्हाला या कपड्यावरती दिसत नाही आहेत एक्झॅक्टली कुठे आहेत. पोटामध्ये नॉर्मल लूज आहे. हा बघा इथे शिलाई आहे आणि सेकंड शिलाई इथे आहे. तर आपण पोटामध्ये थोडंसं किंचितसं आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे आणि एकदा सीटमध्ये आपण चेक करून घेऊया. सीटमध्ये एकदम परफेक्ट आहे. तर थोडं आपल्याला पोटामध्ये शिलाई मारायला लागेल. तर आपण त्याला शिलाई मारून घेऊया दोन साईडून. किंचित शिलाई मारायची आहे, जास्त नाही. आणि आपल्याला ती शिलाई कमरेला जी आपण शिलाई मारली त्याच्यामध्ये ॲड करून टाकायची. या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे. स्लीव्सला थोडी फिटिंग करून घेते. बघा मी चेकची परफेक्ट फिटिंग करून घेतलेली आहे. स्लीव्सला थोडी क्रॉस फिटिंग झाले, पण जे मेजरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंगच आपण फिटिंग करतो. आता आपल्याला ह्याला सरळ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी जी ड्रेसच्या अकॉर्डिंग फिटिंग करून घेतलेली आहे. आता फिटिंग केल्यानंतर आपल्याला कट्स कसे मारायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार. आता ह्याच्यामध्ये कट्स आपल्याला बघायचे. तुम्ही बघू शकता ड्रेस मी सरळ करून घेतलेला आहे. तर आपण जो एक्स्ट्रा कपडा जो वाढवला होता 2 इंच, आपल्याला तेवढ्याचेच कट्स मारून घ्यायचे. जास्त कपडा आतमध्ये फोल्डिंग नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे डबल फोल्ड केलेला आहे कपडा आणि त्याच्यावरती सुई ठेवून वरच्या साईडचा आपण कपडा जिथे आपल्याला कमरेच्या साईडला आपण कट मारला आहे तिकडचा कपडा पण आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग त्याला शिलाई मारायची. तुम्हाला कमरेकडच्या साईडचा कपडा दिसत नसेल आहे ना. थोडी थोडी शिलाई मारत न्यायची, पूर्ण एकदम एकसारखी शिलाई नाही मारायची. आपल्याला कपडा आपण जेवढा एक्स्ट्रा वाढवला होता तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचं. आता इथे जेव्हा आपण येतो कमरेच्या साईडला तेव्हा आपल्याला तिथे कशा टाईपमध्ये स्क्वेअर टाईपमध्ये आपल्याला करावं लागतं. तर आपण बघा मी बघा इथे सुई मशिनच्या आतमध्ये घातलेली आहे आणि तिथे कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला परत दुसऱ्या साईडचा वन साईड दुसऱ्या साईडचा आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे कपडा आणि स्ट्रेट शिलाई मारून परत आपल्याला त्याच्यामध्ये सुई टाकून कपड्यामध्ये परत आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. तेव्हा तिथे एक फिनिशिंग टाईपमध्ये तुम्हाला जसं ड्रेसचं रेडीमेड ड्रेसचं वगैरे असतं तशा टाईपमध्ये तुम्हाला भेटून जायची आहे. आता याला परत आपल्याला डबल फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची.
छान असं फिनिशिंग टाईपमध्ये मी इथे तुम्हाला करून दाखवलेलं, तुम्हाला मी दाखवू शकते. हे बघा इथे. आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला असंच करून घ्यायचे कट्स. इथे कपडा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. आणि कमरेच्या साईडला फोल्डिंग व्यवस्थित आहे की नाही बघायचं, तिथे पण डबल फोल्ड कपडा करून घ्यायचं आहे. मग बाकीचा कपडा आपल्याला त्याच्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. पण फोल्डिंगमध्ये आपल्याला जास्त कपडा नाही, आपण जेवढा वाढवलं आहे तेवढंच आपल्याला फोल्डिंगमध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. परत आपल्याला कमरेच्या साईडला सुई आतमध्ये टाकून कपडा फिरवून घ्यायचा आहे. पण दुसऱ्या साईडला केलं तसंच या साईडला सुद्धा करायचं आहे. सुई आतमध्ये टाकून कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा कपडा डबल फोल्ड करायचा आहे. परत स्ट्रेट शिलाई मारून घेऊन परत सुई आतमध्ये टाकून कपडा आपल्याला फिरवायचा आहे. परत डबल फोल्ड कपडा करून दुसऱ्या साईडला जो कोना आहे तिकडे पण कपड्याकडे लक्ष द्या की डबल फोल्डचा कपडा कुठे म्हणजे असं पीळ वगैरे नाही बसला पाहिजे, त्याला स्ट्रेटच आला पाहिजे. तुम्ही बघू शकता खूप छान असं तिथे मी फिनिशिंग टाईपमध्ये केलेली आहे शिलाई. आता दोन्ही साईडचे आपल्याला टॉप सरळ करून बघायचं आहे की दोन्ही साईडचे जे कट्स आहेत ते इक्वल झालेत का म्हणून. हे बघा तुम्ही बघू शकता इथे शिलाई आहे आणि ह्या साईडला एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला जी आपल्या कटची शिलाई मारलेली आहे त्याच्या पुढच्या साईडून एक डबल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे. तिथे पण आपल्याला सुई आतमध्ये टाकून व्ही टाईपमध्ये शेप देऊन तिथे शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या साईडला पण आपण तशा टाईपमध्ये शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर आपल्याला खालच्या साईडची फोल्डिंग करायची फ्रंट आणि बॅक पार्टची. इथे पण आपल्याला डबल फोल्ड करायचं. डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. मी वन साईडची शिलाई मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडची पण शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही साईडला शिलाई मी मारून घेतलेली आहे. आता एकदा चेक करून घेऊया की फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही सेम आहे का. बघा तुम्ही बघू शकता दोन्ही सेम आहे फ्रंट आणि. आता आपल्याला तिथे फ्रंट साईडला
अजून एक सिंगल शिलाई टाकून घेऊ. बघा मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि माझा ड्रेस कंप्लीट झालेला आहे. खूप कमी टायमिंगमध्ये ड्रेस कंप्लीट होतो, पण तरीसुद्धा त्याची शिलाई खूप जास्त असते. मला मी हात शिलाई करून घेणार आहे, कारण ड्रेसला मोस्ट ऑफ हात शिलाईच असते फ्रंट आणि बॅकला. तर तुम्ही बघा माझा ड्रेस एकदम परफेक्ट फिटिंग आणि स्टिचिंग पण करून झालेला आहे. खूप सुंदर असा रेडी झालेला आहे ड्रेस आणि त्याचे कट्स पण एकदम परफेक्ट आलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. ड्रेसचं मोस्ट ऑफ आपल्याला कट्सकडेच जास्त लक्ष द्यावं लागते की कट्स कसे येत आहेत. कट्स एकदम परफेक्ट आले पाहिजेत, असे राऊंड टाईपमध्ये आतमधल्या साईडला राऊंड झाले नाही पाहिजेत, कारण ड्रेसची पूर्ण फिनिशिंग त्याच्या कटमध्ये असते. तर तुम्ही बघू शकता माझा इथे ड्रेस रेडी झालेला आहे आणि तुम्हाला माझा ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.